नवीन जर्नी आणि नवीन प्रवास आपण आज सुरुवात करतोय। एवढा बघा भरमसाठ ट्रॅफिक दिसतं तुम्हाला। ट्रॅफिक बघा, आपण बरोबर आता पुन्हा सोलापूर हायवेला लागलोय। आपल्या दुपारचं तर नियोजन परफेक्ट झालेलं आहे। त्या एका भजीमध्ये मिरची बघ एवढी होती, बाकीची मिरची कुठे गेली? गुड मॉर्निंग मित्रांनो, वाटायचं बरोबर 6 वाजून 10 मिनिटं झाली फक्त आणि आपण आता निघालो आहे। चला, सगळे बॅग वगैरे रेडी झालेले फायनली। हो श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया, नवरात्री पालकी माते की जय। हा मित्रांनो, मस्त आहे की सकाळी तर वाजले बघा किती, बरोबर 6 वाजून मला असं वाटतं 16 मिनटं झाली। म्हणजे आपला आता हा निघायचा परफेक्ट टाईम झालेला। असं पण सकाळी आपण 4ला निघणार होतो, 4 ते 5ला, पण आपली झोपसुद्धा कंप्लीट पाहिजे होती। नवीन जर्नी आणि नवीन प्रवास आपण आज सुरुवात करतोय। तर चला मग आपल्या या प्रवासाला सुरुवात करूया। तुम्हाला सर्वांना जय शिवराय, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आपला जो हा प्रवास आहे तो मित्रांनो मुंबईतनं आपण माझ्या घरच्या इथं मी चालू करतोय आणि आपल्याला एंड करायची तो म्हणजे आंध्राला। नेल्लूर हा एक आंध्रामध्ये सिटी आहे, त्या स्टेट म्हणजे सिटीमध्ये आपल्याला जायचं आहे। हा सामान आहे फक्त ते तंदुरीचं एक मटेरियल आहे, तो तिथे घेऊन जायचं त्या साईडवरती। तर तुम्हाला हा प्रवास आपला चांगला बघायला भेटणार आहे। खूप छान अशी सिरीज होणार आहे मित्रांनो। शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जास्त करा आणि सगळी अपडेट द्यायची तुम्हाला मी प्रयत्न करेल की काय किती खर्च येतो, काय जे काय कुठे आपल्याला थांबायला लागेल वगैरे सगळीची सगळी तुम्हाला माहिती भेटणार आहे मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच। चला मित्रांनो, आपण या ब्लॉगला सुरुवात करूया। निघूया आता डायरेक्टली। हो ना, गाडी केकटायला लागली आहे। माका डिझेल हवा आहे म्हणून त्या काय मी डायरेक्टली हे बघा आपल्याला पेट्रोल मग आणलं आहे। तर बघूया किती बसता काय माहीत नाही, पण माका तर एकदम फुल टाकी करायची आहे कारण आपला प्रवास एकदम मोठा असा। चला, तुम्हाला ते या ब्लॉगवरती आता सगळं मला असं वाटतं मालवणी कोकणी बिकणी सगळं मिक्स, म्हणजे आपली मातृभाषा मराठीच आहे, त्याच्यामुळे आपण तुम्हाला माहितीच आहे मराठीच बोलतो। तर पहिला आपण डिझेल टाकून घ्या। चला, कारण बघा फुल लाईट लागलेली आहे। सकाळ झाली, चिखलू उठला भावानो। चिखलू उठून बघा डायरेक्टली डिझेल टाकलं बरोबर 4200 जाण्यात आहे बघा। मी आता बरोबर आहे दादरला। ही गर्दी तुम्हाला दिसते, ही संपूर्ण भाजीपाल्यावाल्यांची आहे। फ्रूट आहे भरपूर काय इथे काय असा सकाळ विकला जातो। पण ही खरी गोष्ट आहे की जे जवळ राहतात ना तेच फक्त व्यक्ती इथे लवकर येऊ शकत नाहीत, जे सामान खरेदी करायला। आणि जे लांब बिचारे राहतात हे बघा ना, हे बघा हे बाईकवरती बघा, हे किती लांब ना आले असतील इथे बिचारे फूल वगैरे घ्यायला। पण जवळच्या माणसांना ते बोलतात ना की एक इंटरेस्टेड नसते त्या गोष्टीचा। आपला आरामात उठायचा आणि आरामात मस्त की प्रवास करून पटकन खरेदी करायची। तर चला मित्रांनो, आपण आपण हा ट्रॅफिक क्लिअर करूया सकाळचा। वाजल्या तर 6:30। चला मग आपल्या महाराजांचं दर्शन घेऊन जाऊया जाता। आणि छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, कारण या महाराजांमुळेच आपण आता इथे आहोत। सत्य परिस्थिती आहे। तरी मला असं वाटतं सगळेजण उठले असतील, कारण वाजल्यात आता बरोबर 7:30। जरा एका कामासाठी आपण थांबलेलो वाशीला, आपले फॅमिली मेंबर आलेले भेटायला, पाटील दादा। आता आपण बरोबर आहे मग पनवेलला बाहेर पडू आता। चला इथनं डायरेक्टली सानपाडा जस्ट आता सोडला आहे आणि सकाळी पहाट झालेली अशी पण मुंबईकरांची वाशीकरांची।
असल्यामुळे प्रवास करायला मात्र कंटाळा आला. आपण काल मस्त गाडीची सर्व्हिसिंग वगैरे केली आणि त्यानंतर आपला जो पाठीमागे डबा बनवलेला आपला जो जेवणासाठी सामान ठेवायसाठी त्याला म्हणतात टूल बॉक्स. तर तो त्याचा जो दरवाजा होता तो तुटलेला होता. त्याचा जो बिजागर असतो तो वेल्डिंग निघालेली, तर त्याच्यामुळे तो काल पण सुद्धा व्यवस्थित करून घेतला. आणि मुळात म्हणजे आपली जी गाडीची सर्व्हिसिंग केली आणि जो फॉल्ट होता आपल्या गाडीमध्ये, जो इंजिनच्या इथे एक पॅकिंग येते, असं एक मोठा ढाकण आहे त्याच्या इथे पॅकिंग आहे, ती जरा लीक होत होती. आपण जेव्हा दिल्लीला गेलो राजस्थानच्या टायमाला आपण राजस्थानमध्ये आपण 1 लिटरचा ऑइल घेतलेला, ते त्याच्यामुळेच घेतलेला लीक होत होता म्हणून. पण तो सुद्धा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि आपण आता आपल्या प्रवासाला निघालो आहे. बघतो तर हे काय हा एवढा बघा भरमसाठ ट्रॅफिक दिसतं तुम्हाला. ट्रॅफिक इथे सुद्धा गाड्या, सर्व ठिकाणी ट्रॅफिक. चला हा ट्रॅफिक क्लिअर करूया. हो ना, डिफरन्स बघा. मी आता जो प्रवास करतोय मुंबईतनं निघालेलो बरं सकाळी आणि त्याच्यामधनं आपण करतो जुन्या रोडनी प्रवास, म्हणजेच मुंबई पुणा जुना एक्सप्रेस हायवे. एक्सप्रेसनी पुण्यापर्यंत प्रॉपर मुंबईत ना म्हणजे वाशीचा टोल पकडून साधारण 550 ते 600 रुपये जातो एक्सप्रेसनी. 2 टोल आहे ते मोठे आहेत एक्सप्रेस हायवेचे, एक 320चा आहे, दुसरा आहे तो काहीतरी 200 काहीतरी समथिंग आहे. म्हणजे ते टोटल होतात बरोबर 550-600 रुपये होतात. आणि आपण जो हा प्रवास करतोय म्हणून बर्फेक आपण 300 रुपयात आपण पुण्यात पोहोचतोय. म्हणजे विचार करा 300 रुपये आपले वाचत आहेत मुंबईत ना वाशीचा टोल पकडून. आणि हा जुना एक्सप्रेस हायवेचे 3 अजून काय पाहिजे. शॉर्टकट मार्गे आलो डायरेक्टली एक्सप्रेस हायवे चढून आणि डायरेक्टली खाली उतरलो जुन्या हायवेला, तो एक टोल 68 रुपयाचा. म्हणजे टोटल 300 रुपयात आपण पुन्हा टच. त्याला म्हणतात दिमाग की बत्ती चलाओ. पिंपरी चिंचवड. मित्रांनो हे बघा आपण बरोबर आता पुणे सोलापूर हायवेला लागलो आहे. पुण्यामध्ये मी थोडाफार शूट नाही केला, काही ठिकाणी तुम्हाला माहीत आहे ना आर्मीचे कॅम्प वगैरे आहेत, तर त्याच्यामुळे मी म्हणजे सिक्युरिटी मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि दाखवू शकत नाही. तर इथनं आपण आता डायरेक्टली हा आपल्याला सोलापूर हायवे आहे, आता डायरेक्टली सरळ आपल्याला हा प्रवास करायचा आहे. इथनं अजून बरोबर 240 किलोमीटर अजून सोलापूर आहे. ट्रॅफिक तर आपल्याला अजिबात लागला नाही पुण्यामध्ये, मस्तपैकी नॉर्मलमध्ये एकदम आलेलो आहे. आता बघूया पुढे काय लागतो आहे आपल्याला. आपण मुंबईतनं हा पहिल्यांदा प्रवास करतो आहे नेल्लूरचा. मला ॲक्च्युली जेव्हा बुकिंग घेताना मी कन्फ्यूज झालो. मला असं वाटलं की वेल्लूर हा बरोबर तामिळनाडूमध्ये येतो आणि मी त्याच हेतूनी गाडी लोड करायला गेलो. मला असं वाटलं की टेन्शन नाही, मग तिथनं लोडिंग पॉईंट तिथून जवळपास भरपूर असे आहेत लोडिंग पॉईंट. पण नंतर मी जेव्हा गाडी भरली माझ्या हातात इनवाईस वगैरे आला त्याच्यानंतर मग मी शॉक झालो. अरे आपल्याला जायचं होतं वेल्लूरला आणि इनवाईस भेटला आहे नेल्लूरचा. नेल्लूर हा आंध्रामध्ये येतो, वेल्लूर हा तामिळनाडूमध्ये येतो. तर किलोमीटरमध्ये काय एवढा डिफरन्स नव्हता, म्हणून या ठिकाणी आपण इथून त्या रोडवरून आपण पहिल्यांदा चाललो आहे. अरे पाठीमागे आता जस्ट मी पुणा सोडला. भाऊ पुण्यामध्ये मी आत्तापर्यंत बघितलं ना भाऊ हेल्मेट कोण वापरतच नाही, काय माहीत नाही भाऊ, पण सवय लागली पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे ना टू व्हीलरवरती जास्त ॲक्सिडेंट होतात आणि मोस्ट ऑफ चान्सेस जास्त असतात की डायरेक्टली टिंबडिंब होण्याचे. म्हणून सगळ्यांनी सेफ जर्नी करा आणि हेल्मेट वगैरे घाला, विनंती आहे तुम्हाला. आता बरं आपण कोरेगाव सोडला जस्ट पाठीमागे. ही कुठची सिटी आली का माहीत नाही मला. या ठिकाणी मस्त कुठची तरी इथं झाडाची सावली बघूया आणि डायरेक्टली जेवायला बसूया. कारण आपण घरातनं काहीतरी आणलं आहे जेवायसाठी. चला मग बघूया इथे कुठे ती सावली कुठे चांगली भेटते. आणि राईट साईडला आहे पण लेफ्ट साईडला आपल्याला पाहिजे. तर मित्रांनो इथे थांबलो होतं जरा जेवायला, कारण हायवे हा हायवेच्या बाजूला जरा थांबलो. तेव्हा काय दिलं आहे गाट्या, ह्याच्यामध्ये आहे हां सॉस काहीतरी वेगळा. हे बघा
गेले मस्त की पराठा, आलू पराठा बाहेर कुठच्या धाब्यावरती खाण्यापेक्षा म्हटलं मिसेस स्वतः बोलली की मस्त गरमागरम पराठा करते ते खावा. ओके, याची टेस्ट कशी आहे. कडक 2 पराठे दिलेत. म्हणजे आपल्या दुपारचं तर नियोजन परफेक्ट झालेलं आहे. लय भारी. मी बघत होतो की पहिला पुन्हा कधी क्रॉस करतोय, कारण भरपूर मला ट्रॅफिक लागली यार. हडपसर सोडल्यानंतर मला भरपूर पुढे ट्रॅफिक लागली. पुण्याच्या आत मला ट्रॅफिक नाही लागली. जसं आपण ह्या हायवेला लागलो त्यापासून आपल्याला थोडीशी ट्रॅफिक लागली. पण आता एकदम ओके. आता बघूया आपल्याला कसा प्रवास होतोय. त्या दादाने आपल्याला केळीसुद्धा दिलेली, जे आपल्याला वाशीला भेटले ते पाटील दादा. आणि बोले विजय ठेव, जाता जाता खा. धन्यवाद दादा, भारी आयटम आहे. चला बघूया, झेपले तर दोन्ही पण खाऊया, नाही तर मग एकच खाऊन इथं निघूया. मला टाईम तर भरपूर आहे. मित्रांनो, जेवण झाले. 2 मस्त पराठे होते, गरम नव्हते पण थंड होते. मिसेसनी तिला फक्त बोललो की मला चपात्या पाहिल्या, तर तिने लगेच रेडी झाली, ती लगेच तयार. आता जेवण वगैरे बघा. आता या टोलवरती आलेलो आहे. या टोलचं नाव मला असं वाटतं आता आपण बरोबर टेम्पोनच्या पाठीमागेच वाटतं. चला हा टोल क्रॉस करूया. किती रुपये टोल का माहीत नाही. आणि आपण असं पण ह्या रोडने आपण भरपूर महिन्यानंतर आपण प्रवास करतो असं पण. चला पावणे 5. तर आपण बरोबर 23 किलोमीटर आपला मोहोळ आहे. अजून भरपूर आपल्याला लय लांब जायचं आहे. चला चहा प्यायला जाऊया. चहा प्यायला जरा बरा वाटला. तर तोंड तुटल्यानंतर मग विचार केला की बरा जरा तोंड तुटला ते, कारण डोळे जरा एकदम जरा म्हणजे असे दुखत होते, जळत होते. हा या पट्ट्यात ना, म्हणजे सोलापूर साईडला भरपूर गोड असते चहा. भरपूर म्हणजे भरपूर. पण प्युअर दुधाचे भाऊ, प्युअर दूध. आता अशी एकदम भारी वाटते ना. चला चहा पिऊन झालेली आहे. 5-1 मिनटं फक्त सर शतपावलं करूया, नंतर निघूया लगेच सोलापूर. म्हणजे इथून डायरेक्टली सोलापूर, त्यानंतर आपल्याला कर्नाटक लागेल झहिराबाद, त्यानंतर मग सांगारेड्डी. हैदराबादमध्ये आपण एंट्री करणार आहे. बघूया तर रात्री हैदराबादमध्ये एंट्री केली तर बरंच होईल, कारण ह्या रोडने रात्रीचा मी जास्त प्रवास करत नाही. असते काय ठिकाणी प्रॉब्लेम्स. चला मंडळींनो निघूया. हलू पण जाऊया, कारण आता काळोख पडायला चालू झाला आहे. वाजले तर बरोबर 5 वाजलेत परफेक्ट. आणि आपण बरोबर 4:45ला थांबलो. म्हणजे 15 मिनटं आपण इथे थांबलेलो आहे. 15 मिनटाचा आराम, ब्रेक खूप महत्त्वाचा. लक्षात ठेवा, आपण कुठल्याही लॉंग ट्रिपला जातो तेव्हा 15 मिनटासाठी सुद्धा आपल्याला खूप पुरेशी असतात. लक्षात ठेवा. काही लोक ड्रायव्हर असे आहेत इथे फक्त अर्धा तास झोपून 10 तास गाडी चालवतात. 10 तास. बायपासचा टोल बघा आलेला आहे. म्हणून सगळे जे टोल आहेत ना इथले, म्हणजे टेंभुर्णीपासून ते स्टार्ट झालेले सगळे 95 आहे बघा. ते बघा पोलीस बघा, हे बघा दिसतात पोलीस. आपल्याला पण थांबवणार इथे बघा. ते बघा त्याच्याला बघा समोर दिसत. तर मित्रांनो हा बघा, हा आता आलेला आहे बायपास सोलापूरचा आहे बघा. हा लेफ्टला गेला डायरेक्टली ब्रिजच्या खालना, तो डायरेक्टली सिटीमध्ये जाईल. आणि हा जो ब्रिज चाललाय जो मी ब्रिज चढतोय तो हा डायरेक्टली बायपास. आणि आतमध्येच राहिली सिटी, बरोबर सोलापूर सिटी. बघा राईट साईडला बघा मोठी सिटी आहे सोलापूर. मित्रांनो हा बघा, आता आपण डायरेक्टली अक्कलकोटला जरा आतमध्ये जरा इथे जरा आपण काहीतरी मस्त की जरा नाश्ता काहीतरी करून घेऊया.
कारण थोडासा काहीतरी खाऊन घ्या लिटल लाईट. चला गाडीला पार्किंगला जागा. इथे मस्त बेल वगैरे आहे. नो हे बघा त्या साईडला लावले गाडी पार्किंगला. बरोबर मोठी गाडी पाठीमागे म्हणजे काय टेन्शन नाही. या साईडला बघितली चहा, पण तिकडे काहीतरी खायासारखं नाही. काहीतरी बघतो काहीतरी खायला, जेणेकरून थोडासा आपल्याला काहीतरी पोट वगैरे भरेल. आपण त्या साईडला जागा. चला बघूया का. ठीक आहे, जरा चटपटा पाहिजे आपल्याला. कारण ॲक्च्युली माझा जरा ना एक डिसिजन जरा रॉंग झाला आहे. मी विचार करतो आहे की आता नाही विचार करत होतो, म्हणजे आधी विचार करत होतो निघताना मुंबईत ना, की आपल्याला डायरेक्टली सोलापूरवरनं अक्कलकोटला आपल्याला स्टे करायचा होता. पण नंतरला मग जरा प्लॅन चेंज झाला. कारण स्पेशली स्वामींना भेटायला मी फॅमिलीला घेऊन जाणार. ह्यावेळी जरा आपण चेंज करतोय. मग इथे जरा काहीतरी खायला बरं. चला बघूया. तर नाही बघा जस्ट आता आपण इटकल या फाटाच्या इथे, आणि हा डायरेक्टली बघा इथं डायरेक्टली अक्कलकोटला जाईल रस्ता. आणि आपण ते बघा जस्ट इथे आलो आहे. भजीवर घ्यायला मस्त भजी गरम आहे. स्पेशली आपण एक भजी घेतली आहे, त्यावर कांदा आली मस्त की मिरची वगैरे आहे. थँक्यू सो मच दादा. बसायला बरोबर आहे का तिकडे. हां मग आता विषय नाही. मला इथे एका ठिकाणी खाऊया. थोडं गरमागरम जरा पाहिजे होतं मला ॲक्च्युली. बघूया टेस्टी आहे का. अच्छा मिरचीची भजी आहे. मला असं वाटलं की जरा वेगळा काय असेल, पण चेक करूया खाऊन. गरमागरम थंडीचे दिवस आहेत, जरा गरमागरम खाल्लेला बरा. त्या एका भजीमध्ये मिरची बघ एवढी होती. बाकीची मिरची कुठे गेली कमेंट करून सांगा मला. मिरची अरे यार गरम आहे म्हणून जरा मजा येते का. तर मित्रांनो चहा वगैरे मस्त नाश्ता वगैरे करून निघालो होता. बरोबर पोहोचलो होता जळकोटला पोहोचलो. रस्ता तर खूपच थोडासा खराब आहे. म्हणजे जसं आपण जिथे आपण चहा पियालो त्याच्या पुढे त्या आतापर्यंत रस्ता जळकोटपर्यंत रस्ता खराबच आहे. आपली टिपी काढायची आहे पण टिपी निघत नाही. जरा थोडा इश्यू होतोय. जर मी ऑनलाईन स्वतःच काढतोय. तर बघूया जर मी स्वतःहून काढले तर आपली 100 रुपये वाचतील. प्रयत्न करूया टिपी काढायचा. तेलंगणाची आपली कर्नाटकची ऑलरेडी आहे महिन्याभराची. तर त्याच्यामुळे म्हणूनच आपण ह्या मार्गे आपण डिसाईड केला की जायचा आंध्रामधून. तो मित्रांनो हे बघा आलो काट्यावरती. आपला महाराष्ट्राचा काटा इथे वजन समोर आहे. आणि आपल्याला घेत आहे तिथनं बरोबर 53 रुपये. हां मी बाहेरनं लाईन लावली तर ते बोलतात की 300 रुपये दे. ते बघा त्याच्यानं गाड्या जातात ना तिथून. मी त्याला बोललो भाई 53 रुपये आतमध नाही तर तुम्हाला 50 रुपये घे. नाही बोलतो मला 300 रुपये दे. बोलो भाई नाही त्याशिवाय जातो काट्यावर ना. चला आपलं वरती बघा वजन दाखवलं बरोबर 3600 किलो. म्हणजे आपली परफेक्ट आहे. फक्त 10 किलो जास्त आहे. ते पण आता आपण उतरलो की आपण आपली लगेच म्हणजे आपला वजन मायनस होईल. मी उतरू का दादा. चला आपण उतरूया. चला चला आले रिसिप्ट बरं आपलं वजन दिलेलं आहे. काय घाबरायची भीती नसते. चला एक टाकला असा गिअर आणि असा डायरेक्टली म्हणजे आपला समजला आता 3500 किलो नेट आपला 3500 किलो आहे भाऊ. मग काय फरक आहे. हा कोणाला घाबरायचा. त्यांना 50 रुपये देत होतो त्यांना नको आहे. आता आम्ही तरी काय करायचा. हां 3 रुपये आमचे वाचले असते. ठीक आहे ना. एनिवेज चला आपण इथं बॉर्डर क्रॉस हे करूया. आता आपण पुढे आपल्याला कर्नाटक लागला इथे. आता पुढे मित्रांनो आता जस्ट बघा आपण आता बॉर्डर क्रॉस केली. पण बॉर्डर क्रॉस करायच्या अगोदर ह्या संपूर्ण ड्रेस घालून घेतलेला. कारण मला माहिती होतं जरा काही ना काहीतरी म्हणजे हालचाल. कारण गाडी आपली ना
ओव्हरलोड झाली, ते पण 25 ते 20 किलो फक्त ओव्हरलोड होती, बाकी काय एवढा विषय नव्हता. तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला मी आधी सांगितलं की आपल्या चालक मालकाला बरोबर 250 किलो माप आहे, 250 ते 300 किलो माप आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही जर कधी असा ओव्हरलोड निघाली 100-200 किलो, तर भाऊ काट्यावरती टाकायच्या अगोदर काट्यावरती गाडी गेली त्याला डायरेक्ट बोलायचं भाऊ ओव्हरलोड आहे, चालक मालक आहे. डायरेक्ट तो बोलणार ठीक आहे, पॅन कार्ड दे आणि लायसन्स दे असं बोलणार. आता आधार कार्ड मागेल तर देऊन टाकायचं, काय प्रॉब्लेम नाही. पण ड्रेस वगैरे घातला मी बोलला तर चला आता बसव कल्याणच्या इथे आपण पोहोचलोय कर्नाटकमध्ये. ही फक्त 40 ते 50 किलोमीटरचा असा पॅच आहे कर्नाटकचा. तर त्याच्यामुळे पुढे काय आपल्याला डायरेक्टली तेलंगणा लागणार आहे. त्यामुळे विषय येणार ना आपल्याला, डायरेक्टली आपला प्रवास तेलंगणामध्ये होणार आहे. चला, तेलंगणाची सुद्धा आपण टिप्पी काढलेली आहे फायनली. 750 रुपयाला भेटली 7 दिवसाची. चला इथं आलो आहे, मला आता आलो आहे तर मला डिझेल पण टाकून घ्या बघा. चला मित्रांनो, डिझेल टाकायला बघा गाडी लावली आहे. आणि आता जस्ट आता पाठीमागे बसव कल्याणच्या इथे आपल्याला लाईट लागली, रिझर्व लागला जस्ट. मी बोला आता कर्नाटकमध्ये तर आलो आहे, तर इथनं फुल करून घ्या बघा. इथे बरोबर 91.35 आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटते 3-3.5 हजारामध्ये आपली गाडी फुल होईल. कारण दादरमध्ये जी भरलेली गाडी ही अजूनसुद्धा इथनं बरोबर 150 किलोमीटर चालली असते, म्हणजे हैदराबादच्या पुढे गेली असती. पण इथे स्वस्त आहे. आणि तेलंगणामध्ये मला असं वाटतं 96 का 95 काहीतरी समथिंग आहे ना. विचारला ते पण तेच बोलले की 95 किंवा 96 असेल. तर चला इथं डिझेल टाकाऊया, फुल करूया आणि आपल्या आतल्या दिशेला जाऊया तेलंगणामध्ये. मित्रांनो, बसव कल्याण ही जी चेकपोस्ट दिसते ती आहे बरोबर कर्नाटक एंड आणि तेलंगणा स्टार्ट. आणि आपण तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी आपण आता बरोबर 730 रुपये देऊन बरोबर एका हप्त्याची आपण टिपी काढलेली आहे तेलंगणाची. तर त्याच्यामुळे आपल्याला आता काय हरकत नाही तेलंगणामध्ये प्रवास करायला. आणि आपण बरोबर आता डिझेल टाकलं, बरोबर 3800 रुपयाचा आपला डिझेल बसला आहे, फुल टाकी दिसते किती. ॲक्च्युली माझा जरा सेन्सरचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मला 5 पॉईंट दाखवतात. मित्रांनो, इथे ताज धाबा इथे आहे, इथे सुद्धा लिहिलं आहे इथे पिलरवरती ताज धाबा. जरा इथे बघूया, जरा आराम करायसाठी इथे पार्किंग पहिली बघूया. आता पाठीमागे आपण तर जस्ट जहीराबाद सोडला, इथे पार्किंग वगैरे भरपूर आहे मोठी वगैरे, इथे जरा चेक करूया. चला